विधिमंडळाच्या संयुक्त समित्या जाहीर झालेल्या आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 29 समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची यादी जाहीर केली। अंदाज समितीच्या अध्यक्षपदी अर्जुन खोतकर तर लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवारांची निवड केली आहे। उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा धक्का दिलाय। मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, लातूर, पुणे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालाय। लोकसभेचं कामकाज लोकशाही विरोधी पद्धतीने चालवलं जात आहे। आपल्याला सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नाही असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलाय। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांना सभागृहाचे नियम आणि शिष्टाचारानुसार वागण्याचा सल्ला दिला। त्यानंतर राहुल गांधींनी बिर्ला यांच्यावर निशाणा साधलाय। भिवंडीतील केल्हे गावातील जिल्हा परिषद शाळेला जाण्यासाठी रस्ताच नाहीये। विद्यार्थ्यांना शेताच्या बांधावरून प्रवास करावा लागतो। याबाबतची बातमी झी 24 तासनं दाखवताच खासदार सुरेश म्हात्रे यांनी याची दखल घेतली। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याची पाहणी करून पावसाळ्यापर्यंत शाळेला रस्ता करून द्या अशा सूचना दिल्या। कुणाल कामरा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एक गाणं तयार करावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्षांनी केली आहे। शेतकरी आंदोलन करतात, मोर्चे काढतात, आत्महत्याही करतात, तरीही सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नाही। मात्र कुणाल कामराच्या गाण्याची लगेच दखल घेतली जाते अशी उपरोक्त टीका दामू इंगोले यांनी केली आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचा आयुक्त अनमोल सागर यांनी केलेल्या कामांचा गौरव करण्यात आला। त्यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंतर्गत 3रा पुरस्कार मिळाला आहे। अनमोल सागर यांनी लातूरमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर ते कार्यरत होते। यावेळी त्यांनी खेलो लातूर हा उपक्रम राबवला होता। या उपक्रमाचा गौरव करण्यात आला। नंदुरबारमधील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची आर्थिक तपासणी होणार आहे। योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरी कार आहे का नाही याची तपासणी केली जाईल। अंगणवाडी सेविकांकडून ही तपासणी केली जाणार आहे। ओडिशा विधानसभेबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलंय। 14 काँग्रेस आमदारांच्या निलंबनाविरोधात हे आंदोलन सुरू होतं। आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी यावेळी लाठीचार्जसह पाण्याचा मारा देखील केला। यात काही काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे। लातूर जिल्ह्यातील निटूरमधल्या नागरिकांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केलंय। गावात जलजीवन मिशन अंतर्गत 10 कोटी खर्च करण्यात आले, मात्र तरीही नळांना पाणी येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। लवकरात लवकर पाण्याची सोय करावी या मागणीसाठी गावातील महिला सरपंच आणि नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। ऊसतोड कामगारांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केलंय। मुकादमानं बंदुकीचा धाक दाखवून 14 बैलजोड्या आणि बैलगाड्या घेऊन गेल्यात असा आरोप या कामगार आंदोलकांनी केला। या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। आरोपींना अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। भिवंडीत एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। या आरोपीकडनं 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या आरोपीवर घरफोडी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। पुण्याच्या उतूरमध्ये देशी दारूच्या दुकानात हाणामारी झाली। दारू खरेदीनंतर पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झालाय। त्यानंतर हाणामारी झालेली आहे। यात महिलांचा देखील सहभाग होता। येवला शहरात बालाजी मेटल होलसेल भांड्यांच्या दुकानातून तांबे पितळीची तब्बल 30 ते 35 लाखांची भांडी चोरली गेली। या घटनेनं दुकानदार धास्तावलेत। चोरट्यांना शोधण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर आहे, तर पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। नाशिकमधील म्हसरूळ परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। शहरात हा आरोपी 2 तलवारी घेऊन दहशत निर्माण करत होता। या आरोपीकडनं 2 तलवारी जप्त करण्यात आल्या। वाशिमच्या मालेगावात चोरट्यानं दुचाकी लंपास केली। या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या चोरीच्या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं, तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकी चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत। पुण्यातील तरुणीवर मुंबईत बलात्कार झाला। आयटी इंजिनियर तरुणीला कोल्ड ड्रिंकमधनं गुंगीच्या गोळ्या देऊन बलात्कार करण्यात आला। तरुणी मित्राला भेटण्यासाठी मुंबईत आली होती। मुंबईच्या कांदिवली भागातली ही घटना आहे।
मुंबईतील मोस्ट वॉन्टेड इराणी चेन स्नॅचर पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. चेन्नईवरून दिल्लीला विमानानं जाताना पोलिसांनी जाफर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न तो करत होता. यावेळी पोलिसांनी गोळीबार केला, त्यात जाफर जागीच ठार झालाय. शिवाजीनगर आणि आरसीएफ पोलिसांनी गेल्या 2 दिवसात कारवाई करत 17 बांगलादेशींना अटक केली आहे. गोवंडी चेंबूर भागात ही कारवाई केली. घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून मुंबईसह राज्यात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई सुरू आहे. यामध्ये 8 तृतीयपंथी बांगलादेशींचा समावेश आहे. दरोडेखोरांना पकडणाऱ्या पोलीस आणि ग्रामस्थांना पोलीस प्रशासनानं बक्षीस दिलं. यवतमाळच्या दारव्हा शहरात दरोडा पडला होता. या दरोडेखोरांना पोलीस आणि नागरिकांनी पकडलं. त्यानंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी खंडाळा पोलिसांना 30,000 तर दारव्हा पोलीस आणि शेंबाळ पिंपरी इथल्या नागरिकांना प्रत्येकी 10,000चं बक्षीस दिलंय. सतीश भोसले उर्फ खोक्याचं घर पाडलं पण वाल्मिक कराडची संपत्ती सील केली नाही, असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. कराडच्या गाड्या पकडल्या पण गाड्यांना कव्हर लावून ठेवण्यात आलंय. त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील सोनवणे यांनी केली आहे. खुलताबादमधली औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केली आहे. कबर पुरातत्व खात्याच्या यादीतून काढण्याची मागणी त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे केली आहे. देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात जास्त 19 पुरावे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये आढळलेले आहेत. त्या गाडीच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागलाय. या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी याच गाडीमधील फिंगरप्रिंट्स आणि पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधील डाव्या बाजूच्या दरवाजावरील काचेवर 2 ठसे आढळलेले आहेत. तर जुळून आलेले फिंगरप्रिंटचे ठसे सुधीर सांगळे या आरोपीचे असल्याचा अहवाल फिंगरप्रिंट ब्युरोनं दिलाय. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आणखी एक पुरावा समोर आलाय. आरोपी प्रतीक घुलेचा पंचांसमक्ष पंचनामा समोर आलेला आहे. या पंचनाम्यात गुन्हा केल्याची प्रतीक घुलेनं कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेलं हत्यार पोलिसांच्या ताब्यात दिले. टाकळी चिंचोली परिसरातील गुन्हा केल्याची जागा दाखवली आहे. आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सबळ पुरावा देखील सादर केलाय. आवादा एनर्जी कंपनीतील ऑफिस बॉयचा जबाब झी 24 तासच्या हाती लागलाय. आवादा कंपनीच्या बाहेर सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना गोंधळ घातला होता. त्यावेळी घुले आणि त्याच्या इतर साथीदारांनी संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा जबाब आवादा कंपनीच्या ऑफिस बॉयने दिलाय. तर सुदर्शन घुलेनं 2 कोटींची खंडणी मागितल्याचं देखील त्यानं सांगितलंय. वाशिममध्ये वीज चोरी प्रकरणी महावितरणच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली. या कारवाईत 114 वीज चोरट्यांना अटक करण्यात आली. त्या चोरट्यांवर 1,42,00,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पंढरपुरात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर प्रशासनानं कारवाई सुरू केली. चंद्रभागा नदीपात्रात वाळू चोरांनी वाळू काढण्यासाठी थर्मोकॉलच्या तर्फाचा वापर सुरू केलेला. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या पथकानं कारवाई करत वाळू उपसा करण्याचं साहित्य नष्ट केलं. नाशिकमध्ये लाचखोर गटविकास अधिकाऱ्याला एसीबीनं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामासाठी 2,10,000ची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक केली आहे. बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांची हिटलरशाही पाहायला मिळाली. एसटी बसमध्ये झुरळे असल्याची माहिती वाहकानं दिल्यानं वाहकाचं निलंबन करण्यात आलं. जनमानसात एसटीची प्रतिमा मलिन झाली असा ठपका ठेवत वाहक संतोष शिंदेंचं निलंबन केलंय. मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ विचित्र अपघात झाला. टेम्पो चालकानं अचानक ब्रेक मारल्यानं एक एसटी बस, कंटेनर आणि टेम्पोची धडक झाली. अपघातात 3ही वाहनांचं मोठं नुकसान झालं. महावितरणच्या कल्याण आणि भांडूप परिमंडळानं थकबाकीदारांवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. मार्च महिन्यात आतापर्यंत 10,177 थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिल तत्काळ भरावं असं आवाहन महावितरणनं केलं आहे. मुंबईत सुरू असलेली रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंत्राटदारांना 31 मे पर्यंत मुदत दिली. पुढील 70 दिवसात ही कामं पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रस्ते विभागाला दिलेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्ते वाहतूक योग्य होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरात 173हून अधिक विनापरवाना फेरीवाले स्टॉल्स असल्याची माहिती समोर आली आहे.
फेरीवाल्यांची समस्या सोडवणार काही आदेश देऊ अशी उपरोक्त विचारणा हायकोर्टानं टुरिझम हॉकर्स स्टॉल युनियनला केली आहे. बेकायदा बॅनर्स नेमके कुणाकडनं लावले जातात याबाबत ठोस माहिती मिळत नाहीये. त्यामुळे बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात अडचणी येत आहेत अशी कबुली राज्य सरकारनं हायकोर्टात दिली. तर फलकबाजीला आळा घालण्यासाठी सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. संपूर्ण राज्याचा कारभार हाकला जात असलेल्या मंत्रालयामध्ये पाणी आहे. कालपासून मंत्रालयामध्ये पाण्याचा तुटवडा आहे. पुरेशा पाण्याअभावी मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत. उल्हासनगरात पाण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आलं. मराठा शिक्षण विभागामध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे जोपर्यंत पाण्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पुण्यातील खेडच्या पडसूल गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांना विहिरीतनं खोलवरून पाणी ओढावं लागतं. तर या विहिरीतून 2च हंडे पाणी मिळतं. तिसरा हंडा घेणाऱ्यांना 100 रुपयांचा दंड आकारला जातो. नंदुरबारमध्ये पाण्याचं महत्त्व सांगणारं बॅनर चर्चेत आलंय. पाणी जपून वापरा अन्यथा पेट्रोल पंपाप्रमाणे पाणी पंपावरून पाणी घ्यायची वेळ येईल असा संदेश बॅनरवरून देण्यात आलाय. सातपुड्यामधील अनेक भागात पाणी पातळी झपाट्यानं कमी होत चालली आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. भंडाऱ्यात अखिल सभागृहात शिक्षण विभागाच्या वतीनं निपुण माता पालक आणि निपुण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2च्या अंतर्गत बक्षिसाचं वितरण केलं. याप्रसंगी प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 13 ते 28 मार्च दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातो. याच अंतर्गत ग्राम आडोळीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबवले. यामध्ये विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते सार्वजनिक ठिकाणं आणि शाळेच्या परिसराची स्वच्छता केली. पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता मोहीम राबवली जाते. नदीकाठच्या कचरा आणि नदीतील शेवाळे काढण्याचं काम हाती घेण्यात आलं. पाण्याची पातळी कमी झाल्यानं नदीपात्रामध्ये भाविकांना अंघोळ करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे 50 सफाई कर्मचारी स्वच्छतेचं काम युद्ध पातळीवर करतायत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला येत्या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. शताब्दी वर्षामध्ये संघ कार्याचा विस्तार करण्याचा संकल्प संघानं केलाय. यासाठी नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात घरोघरी संपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 26 सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात आली. हे 16 सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कामगार पदावर नियुक्ती दिली आहे. सोलापूर महापालिकेच्या 1293 कोटींच्या बजेटवर आज शिक्कामोर्तब होणार आहे. महापालिकेनं 1293 कोटी रुपयांचं कुठलेही करवाढ नसलेलं अंदाजपत्रक उपसमितीकडे सादर केलं. या अंदाजपत्रकावर उपसमितीद्वारे अंतिम शिक्कामोर्तब करून जाहीर करणार आहेत. गोंदियातील कुडवा नाक्याजवळ वाहतूक पोलिसांच्या पुढाकारानं ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले. या ठिकाणी अनेक अपघात होत असल्यानं ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी वाहतूक पोलीस विभागानं पुढाकार घेतल्याने ट्रॅफिक सिग्नल लावण्यात यश आलेलं आहे. मावळमधील शाळेत आनंददायी आठवड्यातील एक वार हा उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमाला भेट देत कामकाजाची माहिती घेतली. तर विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील स्वच्छता करून त्यांच्याबरोबर खेळही खेळलेत. वाशिमचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालाय. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. तर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना कार्यालयीन व्यवस्थापन आणि पोलीस कल्याणकारी योजनांसाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. रायगडच्या महाड पोलीस उपविभागीय कार्यालयानं रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे. रायगडावरील शिवसमाधी बाजारपेठ राजदरबार हे दाखवण्याचा प्रयत्न या प्रतिकृतीमध्ये केलाय. तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नियोजनासाठी या प्रतिकृतीचा वापर केला जाणार आहे. म्हणजे तो वरती जो येलोइश पोर्शन आहे ना, ही प्रतिकृती कसं